तुम्ही पण रत्नागिरीचा प्लॅन करताय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. कारण इथल्या बीच सोबत अशा अनेक गोष्टी आहेत जिथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. रत्नागिरीमध्ये जर फिरायचं असेल तर 2 दिवस पुरेसे आहेत, पण तुम्ही जर स्लो ट्रॅव्हलर असाल किंवा तुम्हाला बीचवर थोडा जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही 3 दिवसाचा प्लॅन करू शकता. मी या व्हिडिओमध्ये 1 दिवस दापोली आणि 2 दिवस रत्नागिरी असा टोटल 3 दिवसाचा प्लॅन दिलेला आहे. तुम्ही हा प्लॅन असाच्या असा कॉपी करू शकता किंवा जर तुम्हाला फक्त रत्नागिरी फिरायचं असेल तर तुम्ही दापोली स्किप करू शकता. मित्रांनो, दापोली आणि रत्नागिरीमध्ये बाईक किंवा कार रेंटने भेटते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार 2 ते 3 दिवस आधीच बुकिंग करून ठेवा, कारण की कधी कधी बुकिंग फुल होऊन जातं आणि वेळेला सोयीस्कर ऑप्शन राहत नाही, जे आमच्यासोबतही घडलं होतं. पहिलाच दिवस आणि दापोलीमध्ये गाडी भेटली नाही म्हणून आम्हाला रिक्षा करून फिरावं लागलं आणि निगोशिएशन करून तो कसा बसा 1200 मध्ये तयार झाला. व्हिडिओच्या शेवटी बोनस टिप आहे, ज्यामुळे तुमची ही ट्रिप खूप जास्त सोपी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवातीपासून सुरू करूया. तर सुरुवातीलाच आम्ही सुवर्णदुर्ग किल्ला पाहायचा ठरवलं. हार्ने बंदराजवळ असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये जिंकून घेतला होता. आजही या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज, समुद्रातील हे ठिकाण पाहिलं की मराठ्यांच्या नौदलाच्या ताकदीचा अंदाज येतो. किल्ला पाहून झाल्यावर जोराची भूक लागली होती, त्यामुळे आमच्या हॉटेल शेजारी असणाऱ्या या अभिषेक रेस्टॉरंटमध्ये गेलो. बाहेरून बघितलं तर थोडं महागडं आहे असं वाटलं होतं, पण रिझनेबल प्राइस होते. मग काय, चिकन म्हणू नका, मासे म्हणू नका, मस्त दाबून जेवण केलं. चवीच्या बाबतीत तर खूप जास्त छान होतं. पण तुम्ही पण जर दापोलीमध्ये आलात तर इथे नक्की या, मला तर खूप आवडलं. जेवण करून आम्ही निघालो श्री केशवराज मंदिराकडे. भगवान श्री विष्णूचे हे पांडवकालीन मंदिर जवळजवळ 5000 वर्ष जुने असल्याचं म्हटलं जातं. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची कथा आहे असं इथले स्थानिक सांगतात. घनदाट जंगलात हे मंदिर वसलं आहे. इथल्या गोमुखातून येणारं पाणी पवित्र मानलं जातं. वर्षाचे 12ही महिने हे पाणी असं चालू असतं. दापोलीतील कड्यावरचा गणपती एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. अंजर्ले गावात असणारं हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. मंदिराकडे जाताना वाटेत एक छोटं हॉटेल आहे, तिथे उकडीचे मोदक खायला भेटतात. आम्ही गेलो त्यावेळी हॉटेल बंद होतं, पण तुम्ही जात असाल तर इथे मोदक खाऊनच जा. इथल्या मंदिरात गणपती बाप्पाच्या पावलांचे ठसे आहेत.
हे मंदिर समुद्राच्या जवळच्या कड्यावर असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी इथून दिसणारा समुद्र आणि आसपासचा सुंदर परिसर खूपच मनमोहक वाटतो. आम्हाला सनसेट पाहायचा होता म्हणून बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही तिथेच खाली असलेल्या अंजरले गावात उतरलो आणि मस्त बीचवर बसून सनसेट पाहत बसलो. आम्ही एकदम निवांत फिरल्यामुळे आम्हाला डॉल्फिन पॉइंट कव्हर करता आला नाही, पण तुमच्याकडे वेळ असेल तर दापोलीतील डॉल्फिन पॉइंटला नक्की भेट द्या. आणि असाच आमचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच रत्नागिरीसाठी बस पकडली आणि बस संगमेश्वर वरून जाते हे माहीत होतं, म्हणून तिथे उतरून डायरेक्ट पोहोचलो संगमेश्वर मधल्या सरदेसाई वाड्यावर. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना तर माहीत असेलच, इतिहासातील काळा दिवस म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना फितुरी करून ज्या ठिकाणी पकडलं ती हीच जागा. आजही इथे गेल्यावर इतिहासातील या क्षणाचा भास होऊन अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इथे महादेवाची 3 पुरातन मंदिरे आहेत. रत्नागिरीमध्ये येत आहे तर ह्या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. सरदेसाई वाडा पाहून झाल्यावर तुमच्याकडे वेळ असेल तर तिथूनच जवळ असणाऱ्या सप्तेश्वर मंदिराला भेट द्या. शास्त्री नदी आणि सोनवी नदीच्या संगमाजवळ हे सुंदर मंदिर वसलेलं आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये पोहोचल्यावर आधी 2 दिवसासाठी बुकिंग केलेली स्कूटी घेतली, रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि थेट गणपतीपुळे गाठलो. गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्रातील एकदम फेमस मंदिर आहे. ह्या मंदिरात बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिरात आणि इथल्या बीचवर खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे थांबलो नाही आणि तिथून निघालो जगप्रसिद्ध आरेवारे बीच साठी. मॅपवर लोकेशन लावलं तेव्हा गर्दी दिसली नाही, पण सनसेटची वेळ जवळ आली होती आणि बीचवर पोहोचल्यावर बघतो तर गणपतीपुळेपेक्षाही जास्त गर्दी होती. गणपतीपुळेपासून 2 ते 3 किलोमीटरवर केशवसूत स्मारक आणि मालगुण गाव आहे. इथे जमलं तर भेट द्या, खूप छान प्लेस आहे. ह्या आधी आम्ही रत्नागिरीला आलो होतो तेव्हा आम्ही इथे गेलो होतो, म्हणून आज आम्ही हे स्किप केलं होतं. आरेवारेनंतर तिथून निघाल्यावर रात्री आरती डायनिंग रेस्टॉरंटमध्ये ताव मारला. नॉनव्हेज लव्हरसाठी हे खूप छान हॉटेल आहे. त्यानंतर चौकातल्या ह्या गार्डनमध्ये जाऊन बसलो. हनुमान मंदिर आणि शिवरायांची भव्य मूर्ती असलेला हा परिसर खूप छान आहे. आणि असाच आमचा दुसरा दिवसही संपला. आज तिसरा दिवस. आज ॲडव्हेंचर करायचं होतं म्हणून कायाकिंगसाठी आम्ही सकाळीच 7 वाजता काजळी बँगलोर टुरिझमला पोहोचलो. कायाकिंगसाठी ही जवळची एकदम बेस्ट प्लेस आहे. 300 रुपये पर पर्सन एका तासासाठी असे इथले चार्जेस आहेत. तुम्ही निगोशिएशन करू शकता. आणि महत्वाची टिप म्हणजे इथे सकाळी लवकर जा, अजिबात गर्दी नसते. पण 9 नंतर आला तर 2 ते 3 तास वेटिंगला थांबावं लागेल.
कायकिंग झाल्यावर लय भूक लागली होती. मग इथल्याच जवळच्या छाया उपाहारगृहाला पोहोचलो. हे मस्ट रिकमेंडेड आहे. आणि इथला साबुदाणा वडा आणि आंबोळी उसळ म्हणजे आहा. खाऊन झाल्यावर थोडा वेळ मांडवी बीचवर गेलो. इथे थोडा निवांत वेळ घालवून कोकणातील सुंदर निसर्गाचं आणि आंब्याच्या बागांचं मनमोहक दृश्य बघत कशेळीच्या देवगळी बीचवर पोहोचलो. YouTube आणि इंस्टाग्रामवर हा बीच फेमस आहे, तुम्हीही बघितलाच असेल, आणि त्यामुळे इथे चांगलीच गर्दी होती. बीचवर पोहोचण्यासाठी छोटा कडा उतरून जावं लागतो. पण खरंच इथला बीच खूप सुंदर आणि पाणी एकदम स्वच्छ आहे, म्हणजे एकदम निळं पाणी दिसतं. देवगळी बीच वरून तुम्ही जेव्हा रत्नागिरीकडे रिटर्न निघता तेव्हा वाटेत सुंदर गावं असतात किंवा ही लक्ष्मीनारायण मंदिर आहे. इथे नक्की थांबा. अनेक लोक फक्त फेमस प्लेसेस करतात, पण अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं कोणी फिरकतही नाही. बघा हे सुंदर मंदिर. दुपारच्या जेवणासाठी आम्ही गुगल केलं तर रत्नागिरीमधलं फेमस आमंत्रण हॉटेल आलं. आम्ही तिथं गेलो, पण मी हे हॉटेल तुम्हाला बिलकुल रेकमेंड करणार नाही. पैशाच्या बाबतीत तर महागडं आहेच, पण जेवणही इतकं विशेष नाही. 450 रुपयाच्या व्हेज थाळीमध्ये कोबीची भाजी दिली होती आणि आमरस स्पेशल थाळीमध्ये फक्त छोटी वाटी आमरस दिलेला. काय बोलायचं आता. आमचं पुढचं ठिकाण होतं रत्नदुर्ग किल्ल्यापाशी असलेली भव्य आणि सुंदर शिवसृष्टी. इथे 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे. समुद्रातील सर्वच किल्ले, स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. दिमाखात उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या जागेची शोभा वाढवतात. शिवसृष्टी शेजारीच रत्नदुर्ग किल्ला आहे.
रत्नदुर्ग किल्ल्याला इथल्या भगवती देवीच्या मंदिरामुळे भगवती किल्ला देखील म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता. समुद्राच्या किनाऱ्याला हा किल्ला असल्यामुळे समुद्राचे सुंदर दृश्य इथून पाहायला मिळते, विशेषतः सनसेटच्या वेळी. आणि असंच तिसऱ्या दिवसासोबत आमची रत्नागिरीची ही छोटी ट्रिप इथेच संपते. पण हा व्हिडिओ अजून बाकी आहे आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी ह्या काही महत्त्वाच्या टिप्स. जर तुम्ही सीझन मध्ये ट्रिप प्लॅन करताय तर सर्वात आधी हॉटेल आणि बाईक बुकिंग करून घ्या. मी सर्व डिटेल्स तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिले गेले आहेत, तिथे तुम्ही चेक करा. स्कूटी किंवा बाईकवर फिरणं प्रेफर करा, कारण आसपासचा सुंदर परिसर बघण्याचा पुरेपूर फायदा होईल. शक्यतो सकाळी लवकर उठून फिरायला चालू करा, जेणेकरून सर्व प्लेसेस फिरून होतील आणि महत्त्वाची गोष्ट गर्दी कमी असेल. फिरण्याची ठिकाणं गुगल मॅपवर पिन करून ठेवा, त्यामुळे काय होईल की फिरायला आणि प्लेसेस कव्हर करायला सोपं होऊन जाईल. कायाकिंग सारख्या ठिकाणी किंवा झिप लाईन, बनाना बोट राईड अशा ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायची असेल तर बार्गेनिंग नक्की करा. सकाळी लवकर गेला तर त्यांनाही जास्त कस्टमर नसतात, तर लवकरही होईल आणि इझिली बार्गेनिंग होऊन जाईल. कोकण खूप जास्त सुंदर आहे, त्यामुळे मनसोक्त फिरा आणि एन्जॉय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अजून असे व्हिडिओ पाहायचे असतील तर एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.